भीम पार्क व विपश्यना केंद्राचा विषय सभेत न घेतल्याने शिवसेनेचा आक्रमक पवित्रा. जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आयुक्तांवर कारवाईची मागणी. प्रस्ताव लवकर तयार करण्याचे देखील आश्वासन. जालना शहरातील बहुचर्चित भीम पार्क व विपश्यना केंद्र उभारणीचा विषय जालना महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेत समाविष्ट करण्यात आला नसल्याने शिवसेनेच्या नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत सभागृहात आक्रमक भूमिका घेतली. शहराच्या विकासाशी आणि सामाजिक दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असलेल्या या विषयाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत नगरसेवकांनी थेट महानगरपालिका आयुक्त अंजली शर्मा यांच्याकडे जाब विचारला. काय तक्रार केली, काय निवेदन दिले? जो जनरल बॉडीमध्ये जी मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये भीम पार्कचा विषय घेण्यात नाही आला, विपश्यना केंद्र. त्या विषयामध्ये आम्ही सर्व शिवसेनेचे नगरसेवक माननीय अर्जुनराव खोतकर साहेबांच्या नेतृत्वामध्ये संजय शिरसाट समाज कल्याण न्यायमंत्री यांची भेट घेऊन त्यांना आम्ही हा विषय खूप गांभीर्यानं समजून सांगितला आणि त्यांनी तेवढंच बाब लक्षात घेता एक जिल्हाधिकारी मॅडम आणि एक आयुक्त मॅडमना त्यांनी पत्र काढलं सामाजिक न्याय विभागामार्फत की विपश्यना केंद्राचं काम लवकरात लवकर मार्गी लावण्यात यावं. त्याचे काही तांत्रिक अडचणी असतील तर त्या तुमच्या लेवलवर तुम्ही लवकरात लवकर मार्गी लावण्यात यावा म्हणून त्यांनी एक लेखी पत्र दिलं आम्हाला. हे पत्र आहे शिरसाट साहेबांच्या नेतृत्वावरती. हे पत्र आम्ही आज जिल्हाधिकारी मॅडमला दिलं आणि तसंच आयुक्त मॅडमला देऊ. त्याचा पाठपुरावा लवकरात लवकर करून त्या विषयपत्रिकेवर घेऊन विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न करावा. यामध्ये कोणाचा काही विरोध आहे का, काय कशामुळे हा लांबला चाललाय प्रस्ताव? विषय लोकांना माहिती असेल काय विरोध असेल, आम्हाला काही माहिती नाही. आमचा अजेंडा एकच आहे, विकास कामाला विरोध नाही करायचा आणि विकास काम करत राहायचं. खोतकर साहेबांच्या माध्यमातून आम्ही आमचे जे काही विकास कामं आहेत शहरातले जे काही मोठे मोठे प्रकल्प असतील ते मार्गी लावण्याचा प्रयत्न करू.